स्टेनो महाराष्ट्र आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मागच्या वेळी आपण एक उपक्रम घेतला होता आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील मिळाला होता. त्यामुळेच आजसुद्धा आपण अशाच प्रकारे डिक्टेशन घेणार आहोत. आणि मागच्या वेळी आपण फक्त 3 स्पीड घेतले होते, तर ह्यावेळी अजून एक स्पीड त्यामध्ये ॲड केलेलं आहे. पहिला डिक्टेशन हा 135 ते 140च्या दरम्यान असेल आणि दुसरा 115 ते 120 स्पीड आणि तिसरा 95 ते 100 आणि चौथा 80 ते 85 ह्या दरम्यान असेल. ज्यांची स्पीड कमी असेल त्यांनीसुद्धा 135-140च्या स्पीडचा डिक्टेशन घ्यावयाचा आहे. त्यातले 30% शब्द जरी आपण लिहिले तर पुढच्या स्पीडच्या अभ्यासासाठी उपयोगी पडेल. म्हणजेच 120च्या स्पीडच्या वेळी 50% जमेल आणि 100च्या स्पीडच्या वेळी 70% जमेल आणि तुमच्या 80च्या स्पीडमध्ये 100% तुम्हाला जमेल आणि 80चा डिक्टेशनमध्ये ॲक्युरसी 100% येण्याची शक्यता असते. शॉर्टहँडमध्ये ॲक्युरसी हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या डिक्टेशनची सराव सर्वांनी करावी आणि प्रत्येक डिक्टेशननंतर 1.5 मिनिटाचा गॅप असेल. आणि हे 4ही डिक्टेशन घेतल्यानंतर ज्या स्पीडमध्ये ॲक्युरसी जास्त आलेली असेल त्या स्पीडचे ट्रान्सलेशन करायचे आहे. त्यामुळे असे होतं की ॲक्युरसी बघून तुमचा स्टेनोमधील आत्मविश्वासही वाढतो आणि स्टेनोच्या अभ्यासात रुची देखील निर्माण होते. हे 4ही डिक्टेशन झाल्यानंतर बरोबर 1 तासाने आपल्या स्टेनो महाराष्ट्र या टेलिग्राम चॅनलवर ह्या डिक्टेशनची PDF उपलब्ध होईल. ज्यांनी तो चॅनल जॉईन केला नसेल त्यांनी टेलिग्रामवर स्टेनो महाराष्ट्र विदाऊट स्पेस देऊन टाईप करून हा चॅनल जॉईन करून घ्यावा. चला तर मग पहिल्या डिक्टेशनला सुरुवात करूया. 135 ते 140 शब्द प्रति मिनिट. बी रेडी, स्टार्ट. यंत्रामुळे नोकरी निर्माण होते या विधानाच्या बाजूने पुरावा उभा करण्यासाठी आपल्याला परदेशात जाण्याची कसलीच गरज नाही. गेल्या दशकात आपल्या देशात ज्या काही थोड्या उद्योगांची प्रस्थापना झाली त्यांच्यामुळे जे यापूर्वी ठाऊक नव्हते किंवा जे अस्तित्वातही आले नसते असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार लाखांच्या घरात गेले आहेत. ही वस्तुस्थिती कोणी अमान्य करू शकेल काय? भारताची लोकसंख्या भयानक प्रमाणात वाढत चाललेली असताना या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तिला सामोरे जाण्याची इतर देशांच्या मानाने करावयाची तयारी जाग्यावर स्थिर बसून होणार नाही. या भूमीवर पडणाऱ्या वाढत्या दबावाचा लोकसंख्येचा बोजा हलका व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर मोठमोठे उद्योग आणि त्यांना आवश्यक असलेल्या इतर सेवा यांच्या माध्यमातून लक्षावधी जादा नोकऱ्या निर्माण करण्याची घाई आपल्याला करावी लागेल. आता आपल्याजवळ आहेत त्या प्रचारात नसलेल्या जुन्या पुराण्या यंत्रांच्या आणि पद्धतींच्या बळावर हा प्रयत्न करणे म्हणजे विनाशाला माळ घालणेच होय. कारण अकार्यक्षम उद्योगधंद्यांचे आयुष्यही त्याच बेताचे असते. जास्त काळ जगण्याची ताकद त्यांच्यापाशी नसते. विजेवर चालणाऱ्या साधनांचा अपुरा उपयोग किंवा अप्रचलित साधनांचा उपयोग उत्पादकतेची पातळी खाली आणतात. उत्पादन कमी झाले की खर्च जास्त आणि वेतन कमी अशी स्थिती होते. वेतन कमी झाले की क्रयशक्ती आणि मागणी खाली येते. मागणी कमी झाली की उत्पादन कमी होते. आपल्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील दारिद्र्याचे मुख्य कारण या दृष्ट वर्तुळात सापडते. या वर्तुळाचा भेद करून सर्वांसाठी सध्यापेक्षा उच्च प्रतीचे जीवनमान गाठायचे असेल तर आपल्याला आधुनिक साहित्य आणि पद्धती यांचाच उपयोग करावा लागेल. जास्तीत जास्त वस्तू कमीत कमी खर्चात निर्माण कराव्या लागतील आणि जे त्या उत्पादनास सहाय्यभूत होतील त्यांना अधिकाधिक वेतन द्यावे लागेल. भारतात यांत्रिकीकरणास
सुरुवात करताना योग्य ती काळजी घेतली नाही किंवा प्रत्येक वेळी योग्य विचार केला नाही आणि जर त्याची घाई केली तर आपल्याला कोणत्या अडचणींना आणि खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल याची कल्पना मला नाही. असे नाही. सुदैवाने येथे ही समस्या बरीचशी तात्पुरत्या स्वरूपाची आणि तुलनेने फार मोठी नसण्याची शक्यता आहे, कारण यांत्रिकीकरणाच्या मोठ्या योजना प्रत्यक्षात आणायला वर्षानुवर्षे लागतात. त्यासाठी उपलब्ध असणारा निधी मर्यादित असतो आणि म्हणून त्यांना अनेक वर्षांच्या कालमर्यादेत बसवावे लागते. ज्या मालकांना यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पावले टाकण्याची इच्छा असेल त्यांनी अनेक प्रकारची अत्यावश्यक कामे पूर्ण करावी लागतील. अगोदर आपण स्वतः तितके कार्यक्षम आणि काटकसरी आहोत का हे पाहावे लागेल. त्यानंतर आपल्या जवळच्या जादा व अनावश्यक माणसांपैकी जास्तीत जास्त माणसांना दुसऱ्या कोणत्या तरी कामात सामावून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावाच लागेल. जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे ज्या शिल्लकी कामगारांना त्यांच्याजवळ असलेल्या व्यवसायात पर्यायी नोकऱ्या ताबडतोब उपलब्ध करून देणे शक्य नाही, त्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यासाठी सरकारला सहाय्य केलेच पाहिजे. ज्या कोणा कामगारांना सेवेत ठेवून घेणे शक्य होणार नाही किंवा जे स्वतःहून मुक्त होऊ इच्छितात त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि शेवटी अशा प्रकारच्या कमी खर्चाच्या उत्पादनातून होणाऱ्या फायद्यात त्यांचे नोकर व ग्राहक यांना योग्य तो वाटा देण्याची असंदिग्ध तयारी त्यांनी दाखवलीच पाहिजे. ह्यानंतर बरोबर 1.5 मिनिटांचा गॅप असेल. तोपर्यंत पेन्सिल वगैरे शार्प करायचे असेल तर शार्प करू शकता. पुढचा डिक्टेशन हा 115 ते 120 स्पीडमध्ये असेल. पुढच्या डिक्टेशनसाठी सर्वांनी तयार राहा. हा डिक्टेशन जमला नसेल तर पुढचा डिक्टेशन हा नक्कीच जमेल किंवा तोही जमला नसेल तर त्या पुढचा डिक्टेशन तरी नक्कीच जमेल आणि ॲक्युरसीमध्ये वाढ होण्याचे चान्सेस आहेत. आणि अशाच प्रकारचे डिक्टेशन घेतल्यामुळे ॲक्युरसी वाढत असते. पुढच्या डिक्टेशनसाठी बी रेडी. स्टार्ट. यंत्रामुळे नोकरी निर्माण होते या विधानाच्या बाजूने पुरावा उभा करण्यासाठी आपल्याला परदेशात जाण्याची कसलीच गरज नाही. गेल्या दशकात आपल्या देशात ज्या काही थोड्या उद्योगांची प्रस्थापना झाली त्यांच्यामुळे जे यापूर्वी ठाऊक नव्हते किंवा जे अस्तित्वातही आले नसते असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार लाखांच्या घरात गेले आहेत. ही वस्तुस्थिती कोणी अमान्य करू शकेल काय? भारताची लोकसंख्या भयानक प्रमाणात वाढत चाललेली असताना या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तिला सामोरे जाण्याची इतर देशांच्या मानाने करावयाची तयारी जाग्यावर स्थिर बसून होणार नाही. या भूमीवर पडणाऱ्या वाढत्या दबावाचा लोकसंख्येचा बोजा हलका व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर मोठमोठे उद्योग आणि त्यांना आवश्यक असलेल्या इतर सेवा यांच्या माध्यमातून लक्षावधी जादा नोकऱ्या निर्माण करण्याची घाई आपल्याला करावी लागेल. आता आपल्याजवळ आहेत त्या प्रचारात नसलेल्या जुन्या पुराण्या यंत्रांच्या आणि पद्धतींच्या बळावर हा प्रयत्न करणे म्हणजे विनाशाला माळ घालणेच होय. कारण अकार्यक्षम उद्योगधंद्यांचे आयुष्यही त्याच बेताचे असते. जास्त काळ जगण्याची ताकद त्यांच्यापाशी नसते. विजेवर चालणाऱ्या साधनांचा अपुरा उपयोग किंवा अप्रचलित साधनांचा उपयोग उत्पादकतेची पातळी खाली आणतात
उत्पादन कमी झाले की खर्च जास्त आणि वेतन कमी अशी स्थिती होते. वेतन कमी झाले की क्रयशक्ती आणि मागणी खाली येते. मागणी कमी झाली की उत्पादन कमी होते. आपल्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील दारिद्र्याचे मुख्य कारण या दृष्ट वर्तुळात सापडते. या वर्तुळाचा भेद करून सर्वांसाठी सध्यापेक्षा उच्च प्रतीचे जीवनमान गाठायचे असेल तर आपल्याला आधुनिक साहित्य आणि पद्धती यांचाच उपयोग करावा लागेल. जास्तीत जास्त वस्तू कमीत कमी खर्चात निर्माण कराव्या लागतील आणि जे त्या उत्पादनास सहाय्यभूत होतील त्यांना अधिकाधिक वेतन द्यावे लागेल. भारतात यांत्रिकीकरणास सुरुवात करताना योग्य ती काळजी घेतली नाही किंवा प्रत्येक वेळी योग्य विचार केला नाही आणि जर त्याची घाई केली तर आपल्याला कोणत्या अडचणींना आणि खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल याची कल्पना मला नाही असे नाही. सुदैवाने येथे ही समस्या बरीचशी तात्पुरत्या स्वरूपाची आणि तुलनेने फार मोठी नसण्याची शक्यता आहे. कारण यांत्रिकीकरणाच्या मोठ्या योजना प्रत्यक्षात आणायला वर्षानुवर्षे लागतात. त्यासाठी उपलब्ध असणारा निधी मर्यादित असतो आणि म्हणून त्यांना अनेक वर्षांच्या कालमर्यादेत बसवावे लागते. ज्या मालकांना यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पावले टाकण्याची इच्छा असेल त्यांनी अशा प्रकारची अत्यावश्यक कामे पूर्ण करावी लागतील. अगोदर आपण स्वतः तितके कार्यक्षम आणि काटकसरी आहोत का हे पाहावे लागेल. त्यानंतर आपल्या जवळच्या जादा व अनावश्यक माणसांपैकी जास्तीत जास्त माणसांना दुसऱ्या कोणत्या तरी कामात सामावून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावेच लागेल. जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे ज्या ज्या शिल्की कामगारांना त्यांच्याजवळ असलेल्या व्यवसायात पर्यायी नोकऱ्या ताबडतोब उपलब्ध करून देणे शक्य नाही त्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यासाठी सरकारला सहाय्य केलेच पाहिजे. ज्या कोणा कामगारांना सेवेत ठेवून घेणे शक्य होणार नाही किंवा जे स्वतःहून मुक्त होऊ इच्छितात त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि शेवटी अशा प्रकारच्या कमी खर्चाच्या उत्पादनातून होणाऱ्या फायद्यात त्याचे नोकर व ग्राहक यांना योग्य तो वाटा देण्याची असंदिग्ध तयारी त्यांनी दाखवलीच पाहिजे. स्टॉप. ह्या डिक्टेशनमधील पहिला मिनिट हा बरोबर 120 स्पीडचा होता आणि दुसरा 119 आणि तिसरा 14 117 ते 118 मध्ये होता. ह्यानंतर बरोबर 1.5 मिनिटाचा गॅप असेल. तोपर्यंत पेन्सिल वगैरे शार्प करून घ्या. अशाच प्रकारचे आपण इंग्लिशमध्ये सुद्धा डिक्टेशन घेणार आहोत. ज्यांचं 120 स्पीड असेल त्यांना हा डिक्टेशन जमला असेल. आपल्या GCCच्या पेपरला सुद्धा ह्यापेक्षा थोडं कमीच सांगतात. ज्यांना हा डिक्टेशन थोडाफार जमला असेल त्यांना पुढचा डिक्टेशन हा नक्कीच जमेल. फक्त डिक्टेशन घेऊन काहीही फायदा नाही. त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा रोजच्या रोज केलं पाहिजे तरच ॲक्युरसी वाढते. पुढच्या डिक्टेशनसाठी तयार रहा. पुढचा डिक्टेशन हा 95 ते 100च्या स्पीडमध्ये आहे. बी रेडी. स्टार्ट. यंत्रामुळे नोकरी निर्माण होते या विधानाच्या बाजूने पुरावा उभा करण्यासाठी आपल्याला परदेशात जाण्याची कसलीच गरज नाही. गेल्या दशकात आपल्या देशात ज्या काही
थोड्या उद्योगांची प्रस्थापना झाली त्यांच्यामुळे जे यापूर्वी ठाऊक नव्हते किंवा जे अस्तित्वातही आले नसते असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार लाखांच्या घरात गेले आहेत. ही वस्तुस्थिती कोणी अमान्य करू शकेल काय? भारताची लोकसंख्या भयानक प्रमाणात वाढत चाललेली असताना या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तिला सामोरे जाण्याची इतर देशांच्या मानाने करावयाची तयारी जाग्यावर स्थिर बसून होणार नाही. या भूमीवर पडणाऱ्या वाढत्या दबावाचा लोकसंख्येचा बोजा हलका व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर मोठमोठे उद्योग आणि त्यांना आवश्यक असलेल्या इतर सेवा यांच्या माध्यमातून लक्षावधी जादा नोकऱ्या निर्माण करण्याची घाई आपल्याला करावी लागेल. आता आपल्याजवळ आहेत त्या प्रचारात नसलेल्या जुन्या पुराण्या यंत्रांचा आणि पद्धतींच्या बळावर हा प्रयत्न करणे म्हणजे विनाशाला माळ घालणेच होय. कारण अकार्यक्षम उद्योगधंद्यांचे आयुष्यही त्याच बेताचे असते. जास्त काळ जगण्याची ताकद त्यांच्यापाशी नसते. विजेवर चालणाऱ्या साधनांचा अपुरा उपयोग किंवा अप्रचलित साधनांचा उपयोग उत्पादकतेची पातळी खाली आणतात. उत्पादन कमी झाले की खर्च जास्त आणि वेतन कमी अशी स्थिती होते. वेतन कमी झाले की क्रयशक्ती आणि मागणी खाली येते. मागणी कमी झाली की उत्पादन कमी होते. आपल्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील दारिद्र्याचे मुख्य कारण या दुष्ट वर्तुळात सापडते. या वर्तुळाचा भेद करून सर्वांसाठी सध्यापेक्षा उच्च प्रतीचे जीवनमान गाठायचे असेल तर आपल्याला आधुनिक साहित्य आणि पद्धती यांचाच उपयोग करावा लागेल. जास्तीत जास्त वस्तू कमीत कमी खर्चात निर्माण कराव्या लागतील आणि जे त्या उत्पादनास सहाय्यभूत होतील त्यांना अधिकाधिक वेतन द्यावे लागेल. भारतात यांत्रिकीकरणास सुरुवात करताना योग्य ती काळजी घेतली नाही किंवा प्रत्येक वेळी अयोग्य विचार केला नाही आणि जर त्याची घाई केली तर आपल्याला कोणत्या अडचणींना आणि खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल याची कल्पना मला नाही असे नाही. सुदैवाने येथे ही समस्या बरीचशी तात्पुरत्या स्वरूपाची आणि तुलनेने फार मोठी नसण्याची शक्यता आहे. कारण यांत्रिकीकरणाच्या मोठ्या योजना प्रत्यक्षात आणायला वर्षानुवर्षे लागतात. त्यासाठी उपलब्ध असणारा निधी मर्यादित असतो आणि म्हणून त्यांना अनेक वर्षांच्या कालमर्यादेत बसवावे लागते. ज्या मालकांना यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पावले टाकण्याची इच्छा असेल त्यांना अनेक प्रकारची अत्यावश्यक कामे पूर्ण करावी लागतील. अगोदर आपण स्वतः तितके कार्यक्षम आणि काटकसरी आहोत का हे पाहावे लागेल. त्यानंतर आपल्या जवळच्या जादा व अनावश्यक माणसांपैकी जास्तीत जास्त माणसांना दुसऱ्या कोणत्या तरी कामात सामावून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावाच लागेल. जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे ज्या ज्या शिल्की कामगारांना त्यांच्याजवळ असलेल्या व्यवसायात पर्यायी नोकऱ्या ताबडतोब उपलब्ध करून देणे शक्य नाही त्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यासाठी सरकारला सहाय्य केलेच पाहिजे. ज्या कोणा कामगारांना सेवेत ठेवून घेणे शक्य होणार नाही किंवा जे स्वतःहून मुक्त होऊ इच्छितात
त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि शेवटी अशा प्रकारच्या कमी खर्चाच्या उत्पादनातून होणाऱ्या फायद्यात त्यांचे नोकर व ग्राहक यांना योग्य तो वाटा देण्याची असंदिग्ध तयारी त्यांनी दाखवलीच पाहिजे. स्टॉप. हा बरोबर 98 स्पीडचा डिक्टेशन होता आणि सर्वांना जमला असेलच. ह्यानंतर आता 1.5 मिनिटाचा गॅप असेल. त्यानंतर आपण 80 ते 85 स्पीडच्या दरम्यान हाच डिक्टेशन घेणार आहोत. GCCचा डिक्टेशन हा 4 मिनिटाचा असतो, पण आपल्याला कमीत कमी 6 मिनिटाची प्रॅक्टिस असावी. कारण रोजच्या रोज 4-4 मिनिटाचेच डिक्टेशन घेऊन जर अचानक कधीतरी 5-6 मिनिटाचा डिक्टेशन घेतला तर 4 मिनिटाच्या नंतर आपल्याला हात वळत नाही, आउटलाईन वगैरे वेगवेगळे येतात. त्यामुळे कमीत कमी 6 मिनिटाच्या डिक्टेशनाची प्रॅक्टिस असावी. बरोबर 30 सेकंदानंतर पुढचा डिक्टेशन चालू होईल. सर्वांनी रेडी रहा. ऐंशी ते 85 शब्द प्रति मिनिट. बी रेडी. स्टार्ट. यंत्रामुळे नोकरी निर्माण होते या विधानाच्या बाजूने पुरावा उभा करण्यासाठी आपल्याला परदेशात जाण्याची कसलीच गरज नाही. गेल्या दशकात आपल्या देशात ज्या काही थोड्या उद्योगांची प्रस्थापना झाली त्यांच्यामुळे जे यापूर्वी ठाऊक नव्हते किंवा जे अस्तित्वातही आले नसते असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार लाखांच्या घरात गेले आहेत. ही वस्तुस्थिती कोणी अमान्य करू शकेल काय? भारताची लोकसंख्या भयानक प्रमाणात वाढत चाललेली असताना या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तिला सामोरे जाण्याची इतर देशांच्या मानाने करावयाची तयारी जाग्यावर स्थिर बसून होणार नाही. या भूमीवर पडणाऱ्या वाढत्या दबावाचा लोकसंख्येचा बोजा हलका व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर मोठमोठे उद्योग आणि त्यांना आवश्यक असलेल्या इतर सेवा यांच्या माध्यमातून लक्षावधी जादा नोकऱ्या निर्माण करण्याची घाई आपल्याला करावी लागेल. आता आपल्याजवळ आहेत त्या प्रचारात नसलेल्या जुन्या पुराण्या यंत्रांच्या आणि पद्धतींच्या बळावर हा प्रयत्न करणे म्हणजे विनाशाला माळ घालणेच होय. कारण अकार्यक्षम उद्योगधंद्यांचे आयुष्यही त्याच बेताचे असते. जास्त काळ जगण्याची ताकद त्यांच्यापाशी नसते. विजेवर चालणाऱ्या साधनांचा अपुरा उपयोग किंवा अप्रचलित साधनांचा उपयोग उत्पादकतेची पातळी खाली आणतात. उत्पादन कमी झाले की खर्च जास्त आणि वेतन कमी अशी स्थिती होते. वेतन कमी झाले की क्रयशक्ती आणि मागणी खाली येते. मागणी कमी झाली की उत्पादन कमी होते. आपल्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील दारिद्र्याचे मुख्य कारण या दुष्ट वर्तुळात सापडते.
या वर्तुळाचा भेद करून सर्वांसाठी सध्यापेक्षा उच्च प्रतीचे जीवनमान गाठायचे असेल तर आपल्याला आधुनिक साहित्य आणि पद्धती यांचाच उपयोग करावा लागेल. जास्तीत जास्त वस्तू कमीत कमी खर्चात निर्माण कराव्या लागतील आणि जे त्या उत्पादनास सहाय्यभूत होतील त्यांना अधिकाधिक वेतन द्यावे लागेल. भारतात यांत्रिकीकरणास सुरुवात करताना योग्य ती काळजी घेतली नाही किंवा प्रत्येक वेळी योग्य विचार केला नाही आणि जर त्याची घाई केली तर आपल्याला कोणत्या अडचणींना आणि खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल याची कल्पना मला नाही. असे नाही. सुदैवाने येथे ही समस्या बरीचशी तात्पुरत्या स्वरूपाची आणि तुलनेने फार मोठी नसण्याची शक्यता आहे, कारण यांत्रिकीकरणाच्या मोठ्या योजना प्रत्यक्षात आणायला वर्षानुवर्षे लागतात. त्यासाठी उपलब्ध असणारा निधी मर्यादित असतो आणि म्हणून त्यांना अनेक वर्षांच्या कालमर्यादेत बसवावे लागते. ज्या मालकांना यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पावले टाकण्याची इच्छा असेल त्यांना अनेक प्रकारची अत्यावश्यक कामे पूर्ण करावी लागतील. अगोदर आपण स्वतः तितके कार्यक्षम आणि काटकसरी आहोत का हे पाहावे लागेल. त्यानंतर आपल्या जवळच्या जादा व अनावश्यक माणसांपैकी जास्तीत जास्त माणसांना दुसऱ्या कोणत्या तरी कामात सामावून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावाच लागेल. जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे ज्या ज्या शिल्की कामगारांना त्यांच्याजवळ असलेल्या व्यवसायात पर्यायी नोकऱ्या या ताबडतोब उपलब्ध करून देणे शक्य नाही त्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यासाठी सरकारला सहाय्य केलेच पाहिजे. ज्या कोणा कामगारांना सेवेत ठेवून घेणे शक्य होणार नाही किंवा जे स्वतःहून मुक्त होऊ इच्छितात त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि शेवटी अशा प्रकारच्या कमी खर्चाच्या उत्पादनातून होणाऱ्या फायद्यात त्यांचे नोकर व ग्राहक यांना योग्य तो वाटा देण्याची असंदिग्ध तयारी त्यांनी दाखवलीच पाहिजे. स्टॉप. ह्यामध्ये पहिल्या मिनिटाचा डिक्टेशन हा 80 होता, तर दुसरा 82, तिसरा 83 आणि पाचवा 6वा बरोबर 84-85 ह्या स्पीडमध्ये होता. सर्वांना हा जमला असेलच. बरोबर 1 तासाने ह्या डिक्टेशनची PDF आपल्या स्टेनो महाराष्ट्रा या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या एकाच डिक्टेशनचे 4 वेगवेगळ्या स्पीडमध्ये घेतल्यामुळे ह्याचा सर्वात मोठा फायदा हा होतो की ॲक्युरसी तर वाढतेच आणि एकाच आउटलाईनची 4 वेळा सराव झाल्यामुळे आपणास ती आउटलाईनसुद्धा पक्की होते आणि पुढच्या वेळेस जर तो शब्द जर डिक्टेशनमध्ये आला तर आपण ती आउटलाईन बरोबर काढू शकतो आणि ट्रान्सलेशन करतानासुद्धा ती आउटलाईन चुकणार नाही. अशाच प्रकारे आपण इंग्लिशमध्ये सुद्धा घेणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये कसा होता ह्याबद्दलसुद्धा सांगा. अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रयोग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच घेऊन येणार आहोत. त्याबद्दलची डिटेल माहिती आपण टेलिग्राम चॅनलवर कळवत जाऊ. तोपर्यंत धन्यवाद.